गाईज असा काहीतरी व्ह्यू आहे. व्ह्यू एक नंबर आहे. आणि गाईज हे बघा क्रोकोडाईल. चल हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग जिसका नाम है सोममधी ब्लॉग. तर गाईज आज आपण चाललोय नारायण तलावावर. चिपळूणचं फेमस आहे नारायण तलाव. त्याच्या आधी आपण एक काम करूया की मला पप्पांनी काम सांगितलं आहे की आपल्या इथं रेंटवर जरा लोक आलेत राहायला. तर त्यांचा जो म्हणजे रूमचा जो बॅक साईडचा दरवाजा आहे तो झाला आहे डॅमेज, म्हणजे तुटला आहे तो. तर त्याच्या आधी आपल्याला पप्पाने सांगितलं आहे तू परशिवा जाऊन म्हणजे तिकडं दुकान आहे ते दरवाजाची प्राईस काढायची आहे. तर बघूया, जाऊया. मी पण घेतलं आता मेजरमेंट, नेमकी साईज वगैरे मोजायची आहे दरवाजाची. आणि त्यानंतर तिकडं जाऊ, प्राईज वगैरे काढू. आणि आज मम्मी आणि मी चाललो आहे नारायण तलावावर. तर बघू. नारायण तलावावर मी तर पाहिलं नाही, मी पण लोकेशन टाकूनच जाणार आहे. मी ऐकले की तिकडं क्रोकोडाईल वगैरे आहेत, म्हणजे जे तलाव आहे ना त्याच्यामध्ये आहे ना क्रोकोडाईल आहेत. तर आपल्याला दिसलं तर मी दाखवतोच. मेजरमेंट वगैरे घेतो आणि जाऊया. मग आपण परशिवर जाऊ पहिलं. बघूया, प्राईज वगैरे काढू. आता चालले मम्मीला घेऊन. आणि बहादूर शेखमध्ये काहीतरी कार्यक्रम पण आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. तर गाईस आता आम्ही निघालोय. मम्मीने आवरून झालंय. तर आपली गाडी. मम्मी तुम्ही नारायण तलाव पाहिले का? चला आज मी तुला दाखवतो. गाईस कमीत कमी 4 ते 5 वर्ष झाले माझे मम्मी पप्पा इथं आलेत, पण नारायण तलाव बघायला त्यांना टाईम नाही. आणि मी पण फर्स्ट टाईमच बघतोय. पण मी ऐकून होतो, जरा थोडीफार मला माहिती होती की बाबा नारायण तलाव होतं आहे चिपळूणला. तर आता जाऊ. आलो होतो दुकानावर, आणि हे दुकान नाही, हे गोडाऊन आहे. तर काही दरवाजे सगळं भेटतं. म्हणजे आपल्या इथे सिमेंटाचे इथं पोल भेटतात सिमेंटाचे. तर काहीच असं काहीतरी आहे. आणि आता आपण पप्पांना केला होता फोन, पप्पांना बोलणं करून दिलं आहे. आणि आता निघतो आपण इथनं. काहीच आता आपण आलो आहे नारायण तलावावर. आणि गाईज इकडं तुम्हाला बोललो होतो इथं क्रोकोडाईल पण आहेत. तर गाईज हे बघा, एक सेकंड. हां, तर गाईज क्रोकोडाईल पण आहेत. तर आता जाऊ. मम्मी आतमध्ये वाट बघते. आपल्याला पण मारायचं राऊंड. आपल्याला पण राऊंड मारायचं आहे. कसं वाटतं तुला? पहिल्यांदाच आले तो. ह्याच्यामध्ये मगरमच्छ आहे. आम्ही तलाव खोल आहे, खूप खोल आहे. इथं बघ प्लांट लावले, प्लांट लावलेत बघ. हे वाटतं नर्सरी. नर्सरी. मम्मी खाली जाऊन येते का तू? कुठे खाली जाते का तू? जाते ते जा ना. लॉक केले, लॉक. दीदीला टाकायला पाहिजे ना. लय छान आहे का? तर गाईज व्ह्यू भारी आहे. मम्मी क्रोकोडाईल कुठं असेल सांग? मगरमच्छ कुठं असेल? मगरमच्छ कुठं असेल? दिसत नाही ना. त्याच्यामध्ये बसला असेल तर चल खाली बघू. सरक सरक बाजूला. तुझे फोटो काढायचे आहेत का? नको माझे फोटो. काढ की ग. मम्मी तू पण खेळ जा. काय घेऊ? आज हो लहान पोरगी तू. मम्मा करते काय एक्सरसाइज? करते एक्सरसाइज तू पण? हे करू शकतो मी. करते काय? हो. चल ते हाताचं कर, हाताचं. कोणतं? हो ते दे जा मोबाईल. कसं करणार? कसं करणार?
चला बाद झालं, तेवढेच पैसे दिलेत. गप बसतो का? असं बसून बरोबर आहे. आलं लक्षात. बस त्याच्यावर मग ते वर खाली ओढा. वड मी भाऊ तुझं वजन झेपतं का? छान आहे, हे मस्त आहे. हे एकदम कठीण. तर गाईज मम्मी पण करते एक्सरसाइज. मम्मी मम्मी बॉडी बिल्डर झाली तू तर आज. याच्यावर बस याच्यावर बस याच्यावर बस याच्यावर बस आणि पुढं ढकल. वरती करायचं. तू बस आणि पुढं ढकल. बाबू बघा. एक नंबर ना. जोर लाव जोर लाव जोर लाव वर जा. मम्मीने आता गॉगल काढल्या गाईज. आता चिडली आहे मम्मी. तू सगळं माझा व्हिडिओ तू काय बाद झालं बाद झालं बाद झालं. चल इकडे येते ते कर. ये इकडे ये कर. त्या साईडने. हा त्या साईडने थांब. मम्मा कसं वाटते? मस्त. मस्त. मम्मी आज ढगा दे. मम्मी हवेत आहे ना आज. तू करून दाखव बरं. लोक पडलं बिडलं तर गाईस मम्मी करते एक्सरसाइज. बाय. कुणाला बाउन्सर पाहिजे असेल तर आमच्याकडे बाउन्सर आहे. बाउन्सर अवेलेबल आहे. मम्मीने केली आज. मम्मी आज कसं वाटलं तुला? मी होम गार्डचं काम केलेलं. ओ माय गॉड. सिक्युरिटीचं काम केलेलं आहे. सिक्युरिटीचं काम केलंय आणि आज तू इकडे तू या गार्डन मध्ये तू एक्सरसाइज करते. तर गाईस कोणाला बाउन्सर पाहिजे असेल तर आमच्याकडे आहे अवेलेबल. दिवसाला 500 रुपये मम्मी घ्यायची. तर गाईज असा काहीतरी व्ह्यू आहे. व्ह्यू एक नंबर आहे. आणि गाईज हे बघा क्रोकोडाईल. डिझाईन भारी केली. सगळे बाटल्यांनी केलेलं आहे. पाण्याच्या बाटल्यांनीच केलेलं आहे. गाईज मला हे कळलेलं नाही नेमकी हे काय आहे. मला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे काय आहे नेमकी. प्रश्नचिन्ह तर दिलं पण ह्याचा काय अर्थ मला कळला नाही. आणि असं काहीतरी चिपळूण नारायण तलाव. सुंदर चिपळूण. काहीच सनसेट बघा भारी येते इकडनं. आणि मम्मी काय आज अंगारकी चतुर्थी. मग तू बोटात काय पकडते? बोटात काय पकडते? सण पकडते बोटात. पकडून दाखवतो. बघू पकड पकड बरं. बसला बसला बस. पकडलं तो पकडलं. मम्मी तू इकडे आल्यानंतर कसं वाटलं तुला आता? मला खरं खूप कसं छान वाटलं आणि बरं वाटलं. समाधान वाटलं. मी नवीन ठिकाण आले बघायला त्याच्यामुळे मला खूपच चांगलं. तू 4 ते 5 वर्ष झाले तू कोकणात आहे. पप्पांनी दाखवलंच नाही मला. पाहिलं ना. पप्पा कोणाला घेऊन फिरतात काय माहितीये का तुला? पप्पा नाही करणार का? अरे ऐक ना. गॅरंटी 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 आहे भाई. तर गाईस आता जाऊ आपण निघूया. तर दाखवतो तुम्हाला. डायरेक्ट आता बाहेरच जाऊया. खूप उशीर पण झाला. पप्पांना पण घ्यायला जायचंय. बाय. तर गाईस आता आपण निघालोय. चाललं आपण बहादूरशेख नाक्यात. मेट्रो हायवेचं चांगलं काम चाललंय. बहादूरशेखला आलो होतो आणि इथं कसलं काहीतरी हाय प्रोग्राम आहे. मम्मी इथं आहे. नाशिकचे डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन. तर काही असं काहीतरी आहे. प्रत्येक वर्षी असतं काही. हो दरवर्षी.
चला तर काहीच बंदोबस्त बघा पोलिसांचा. ए फ्री आहे ना? नाही तर लय मारणार नाही ना? कशाला मार? तर काहीच सगळ्यांना पाहण्यासाठी आहे. असं काहीतरी आहे. आतमध्ये आलो होतो आणि आपल्याला बैल दिसलाय. त्याचं नाव काहीतरी लखन आहे. लखन इंटेलिजन्सी आहे किंवा त्याची बुद्धिमत्ता काय आहे हे ठरवायला आपण एकत्र आलं पाहिजे. तरच जर आपण याच्यामध्ये सर्वाय होऊ असं मला वाटतं. पुन्हा एकदा सर्वांना आपल्यामध्ये तर काही शिमग्याचं नाही का म्हणजे असतं वा. नवीन गाडी घेतली वाटतं फॉर्च्युनर. तिथं नवीन गाडी. पुण्याचा नंबर येईल ना त्यांना. तर गाईज हे बघा कोकणातलं प्रॉपर घर म्हणजे असं असतं कोकणातलं. भारी केलंय. वासुदेव घर बनवलं एवढं बापरे. पप्पांना घेऊन येतं का? मग मी इथंच थांबते. हा थांब इथंच. हां. तर काहीच आलो पप्पांना घेऊन.